नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा. आज विदिशा जरा छान मूडमध्ये आहे. तर आज ती चांगला रिस्पॉन्स देईल असं मी तिच्याकडून आशा करते. तर आज फ्रेंडशिप डे पण आहे. तर आमच्या इथल्या मुलांनी तिला आज मस्तपैकी फ्रेंडशिप बँड वगैरे बांधलं. तर तुम्हाला देखील फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आताच आम्ही पेअर वगैरे फिनिश केली, कारण की व्हिडिओ मोठे होतात, मग त्याच्यामुळे ते पेअर वगैरे काय आम्ही दाखवले नाही. तर आता आम्ही सेन्सरी ॲक्टिव्हिटी स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही रवा घेतला आहे आता. तर रव्याची सेन्सरी अशी आपली रांगोळी जशी असते ना, त्या पद्धतीने अशी रव्याची सेन्सरी मिळते. आणि हातातून ते सटकतं आहे आणि कसं ते हाताला स्पर्श त्याचा मिळतो आहे ते मुलांना कळतं त्यातलं. आणि परत बोटाने आपण असं त्याला हे करू शकतो ना, त्याच्यामध्ये असं काही म्हणजे काढू शकतो, असं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. तर आता विधीच्या आपण स्टार्ट करूया. विधीच्यामध्ये स्टार्ट करूया. तर आपण आता रव्याची सेन्सरी करून घेतोय. हे काय बघ रे विदिशा, आता मी टेबलच्या ऐवजी हेच घेतलंय. थोडं हे सोपं पडतं तिच्या पुढ्यात असं जवळ घ्यायला. हे बघा, आहे ना, या आहे रवा. बघा रवा कसं वाटतं हाताला तुझ्या. विदिशा रव्याच्या सेन्सरीमध्ये थोडीशी इरिटेटिंग करते, कारण की तिला रवा जो असतो ना तो सेन्सरी म्हणून घ्यायला आवडत नाही. बाकी ते खरबडीत अशा वस्तू ज्या असतात ना ती म्हणजे असे उचलून टाकणे किंवा उचलून ठेवणे ह्या गोष्टी ती इझिली करते, पण असं वाळूसारखा स्पर्श वगैरे तिला नाही आवडत नाही ते. त्याच्यामुळे ती थोडीशी कंटाळल्यासारखी करत होती. काय रे हे, बोटाने स्पर्श करायला कसला स्पर्श लागतोय हाताला. हातातून बघ कशी सटकते नाही. काय रवा हातातून सटकते. अरे हो हो सटकते रे, सटकते. लागतंय तुला हाताला तर मी ते ठेवते. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अरे बापरे, अरे बापरे. मुलांना स्पर्श दिला ना तर ते थोडेसे हे करतात, इरिटेट करतात. ते नको असतं त्यांना हे असलं काय. सॉफ्ट सॉफ्ट आहे कुठे तुम्ही आहे तेव्हा. हे बघ हे बघ हे बघ. वा रे, आहे ना. हे बघ बघ, मुठी मुठी घे ना, मुठी भर. चल मुठी बघ तुझ्या हातात आहे विदिशा. हे बघ मुठी घे, घे घे मुठी घे, घे बघू मुठी. अरे बाबा सटकलं सटकलं. हे बघ हे बघ हे बघ, घे घे घे. अरे वा किती छान. काय ग हातामध्ये लागतंय तुझे हे, आहे ना. काय लागतंय, रवा लागतोय. वाळूसारखा आहे ना हा रवा. कसा आहे, वाळूसारखा आहे. त्याला असं एकच पसरवून टाक सगळीकडे. टाक पसरवून, टक टक टक. घे घे घे. काय बघ, काय मुष्ट आहे ना हे. आता या हाताने पण करूया, या हाताने, या हाताने पण करूया आपण. एवढं देखो काय लागते हाताला. काय लागतंय. पकड 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 पकड. हा डावा हात ना ती जास्त यूज करायला मागत नाही. तिच्या ह्या हातामध्ये थोडं हे आहे, म्हणजे पटकन मागे घिसायला बघते ती. डावा हात पकड. इथं आपण जास्त बरं तू पकडू नकोस, तू याच्यामध्ये हे कर, हातमध्ये घाल. बघ तुला काय वाटतंय हातामध्ये, काय लागतंय हाताला तुझ्या, काय लागतंय, काय पडतंय हातावर तुझ्या, काय पडतंय बघ, है ना. रवा पडतोय. रवा कशी सेन्सरी लागते ग विदिशाची. रवा
जवान हल्ली बापले कितीशे रवा बलबल खेळते. मस्त आहे ना. बरोबर, राहू दे, स्टॉप करूया आपण. आता दुसरी ऍक्टिव्हिटी घेऊया. रवा झाला. आता मुलांना जे ॲक्टिव्हिटी आवडत नाही त्या करताना त्यांची जास्त जोर जबरदस्ती नाही करायची, कारण की मग ते करताना मग मध्येच त्यांना फिट वगैरे येतं, कारण आणि मग त्यामुळे मग ती पूर्ण बंद करावी लागते ती ॲक्टिव्हिटी. मग त्यांच्या मनामनाने कलाकलाने आपण त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतले की मग तेव्हाच ते करायला मग ते त्यांना चांगलं वाटणार, नाहीतर मग ते करणार नाहीत ते त्या गोष्टी. तर त्यामुळे मग विदिशाला जसं जमेल, जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने मी तिच्याशी त्या ॲक्टिव्हिटीज करून घेत असते. कारण की आपली मुलं नॉर्मल नसल्यामुळे मग ह्या गोष्टी लक्षात घेऊनच मग त्यांच्यासोबत त्या पद्धतीने गोष्टी आपण करायला पाहिजे. या ॲक्टिव्हिटीचा पूर्ण व्हिडिओ मी शेअर केला तुमच्याशी, कारण की मुलं आपले मध्येच कसे म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टी आवडत नाही, कुठल्या गोष्टी करताना ते कम्फर्टेबल असतात. ह्या गोष्टी पण तुम्ही म्हणजे बघू शकता या व्हिडिओमार्फत. कारण की तुमच्या मुलांच्या बाबतीत पण ह्याच गोष्टी होत असतील ना, असं म्हणजे तुम्हाला समजत असेल व्हिडिओ बघताना. त्यामुळे मी हा पूर्ण व्हिडिओ तिचा तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे हा व्हिडिओ बघायला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुमच्या मुलांना ॲक्टिव्हिटी करताना काही फायदे होत असेल तर मला कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.